जावा जावांच्या किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. थंबनेलवरून कळालंच असेल तुम्हाला. तर आज आपण मस्त स्पंजी जाळीदार इडली बनवणार आहोत आणि त्याच पिठाचा मी तुम्हाला डोसा पण बनवून दाखवणार आहे. खूप वेळा काय होतं, आपली इडली चपटी होते, फुगत नाही. तर आज जे प्रमाण सांगणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही इडली बनवली तर तुमची इडली खूप जाळीदार बनेल आणि स्पंजी बनेल आणि पांढरे शुभ्र पण बनेल. तर त्यासाठी मी हे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत. तर एक ग्लास घेतला आहे, त्या ग्लासने 3 ग्लास मी तांदूळ घेतलेला आहे. स्वच्छ निवडून घ्यायचेत हे तांदूळ. आणि 3 ग्लास तांदळाला आपण 1 ग्लास उडीद डाळ घ्यायची आहे आणि हे दोन्हीही स्वच्छ धुवून घ्यायचे. ही डाळ दुकानची आहे त्यामुळे त्याला खूप पावडर असते, त्यामुळे मी 2 ते 3 वेळा ही डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि तांदूळही स्वच्छ 2 पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत, त्यामुळे त्याला काही पावडर वगैरे असेल तर निघून जाते. स्वच्छ धुवून यामध्ये आपण काय करणार आहोत, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचे. तांदूळ काही जास्त फुगत नाही आहेत, पण डाळ मात्र भरपूर फुगते, त्यामुळे भिजू घालताना थोडंसं पसरट आणि मोठं भांडं घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. डाळीमध्ये जास्त टाकायचं आणि तांदळामध्ये कमी. आणि हे पाणी आपण जेव्हा मिश्रण वाटून घेतो तेव्हा वापरणार आहोत. तर 5 तास झालेले आहेत हे भिजू घालून. मी सकाळीच हे भिजू घातलेलं होतं. आता छान मिक्सरमध्ये याला वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये बसतील, छोट्या भांड्यामध्येच मी हे मिश्रण वाटून घेत आहे. डाळ पण मस्त भिजलेली दिसतीये बघा. आणि काय करायचं आहे, हे वाटून घेताना यामध्ये आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, नाहीतर काय होतं, भांड्यातून सगळं पाणी बाहेर येतं. त्याच्यामुळे नॉर्मली तांदळासोबत जेवढं जाईल तेवढं टाकून छान वाटून घ्यायचं आहे. आणि एक महत्त्वाची टीप इथे सांगणार आहे, हे मिश्रण खूप बारीक वाटायचं नाही. जर खूप बारीक वाटलं तर काय होतं, इडली चिकट होते, तिथल्या तिथे दबते आणि फुगत नाही. हे मिश्रण असं वाटायचं की आपल्या हाताला त्याच्या कण्या लागल्या पाहिजेत, या प्रमाणात वाटायचं आहे. डाळ थोडी बारीक वाटली तरी चालते, परंतु तांदूळ मात्र थोडे जाडसरच वाटायचे आहेत. आता मस्त आपण डाळ पण काढून घेतलेली आहे. दोन्ही वेगळं वेगळंच भिजायला टाकलेलं होतं आपण. हे टीप खूप महत्त्वाची, एकदम बारीक वाटण तयार करायचं नाही आहे. आता हे दोन्ही छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे भिजत घालायला पाणी वापरलं होतं, तर मी डाळीचं पाणी ह्यात टाकणार आहे, तांदळाचं नाही टाकणार, कारण एवढं पाणी तर लागत नाही आहे. पण हे मिश्रण घट्ट आहे, थोडंसं पाणी लागणार आहे. तर ज्या पाण्यात डाळ भिजवली होती, कारण आपण डाळ 2-3 वेळा धुतलेली होती, त्यामुळे ते पाणी मी यामध्ये आवश्यकतेनुसार टाकणार आहे. आणि मिश्रण खूप घट्ट नाही ठेवायचं. जर तुम्ही मिश्रण खूप घट्ट ठेवलं तर इडली अशी घट्ट होते, म्हणजे स्पंजी होत नाही, दबत नाही. त्यामुळे हे मिश्रण काय करायचं, थोडं पातळच खूप पातळ पण नाही. खूप पातळ केलं तरी इडली चपटी होते, त्यामुळं मीडियम मी दाखवेलच तुम्हाला, त्याप्रमाणे बघा तुम्ही. आणि मस्त असं भिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही. खूप जण यामध्ये इडली फुगावी यासाठी पोहे पण टाकतात. तर तुम्हाला टाकायचे असतील तर काय करायचं, एक 10 मिनिट पाण्यात धुवून घ्यायचे पोहे आणि 10 मिनटं ठेवून ते मिश्रण मिक्सरमध्ये वाटून यामध्ये मिक्स करू शकता. तर आता हे मी रात्रभर असंच झाकून ठेवलेलं आहे. तर बघा, असं मस्त पीठ फुगलेलं आहे. एकदम हलकं फुलकं पीठ झालं पाहिजे. जर हलकं फुलकं पीठ झालं तर तिथे समजायचं की आपली इडली फुगणार आहे. बघा, मस्त असं हलकं फुलकं झालेलं आहे पीठ. तर याचा अर्थ आता आपली इडली नक्कीच फुगणार आहे. तुम्हाला हवं असेल तर पोहे टाकू शकता, किंवा कोणी जर भात पण काढून टाकतं तर ते पण टाकलं तरी खूप छान इडली फुगते. आणि भात टाकल्यामुळे इडली ही पांढरी शुभ्र होते. पण हे तांदूळही स्वच्छ धुतल्यामुळे इडली पांढरी शुभ्रच होणार आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे, थोडासा सोडा टाकणार आहे. नाही टाकला तरी फुगते, तुम्ही हा सोडा नाही टाकला तरी चालतो, पण मी थोडासा टाकलेला आहे. आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान त्याला हलवून घ्यायचे, कारण दोन्ही छान या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे. ही तयारी होईपर्यंत आपण काय करायचं आहे, जे इडली पात्र आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून गरम करायला ठेवायचं आहे. साचा भरायच्या अगोदर पाणी थोडंसं गरम. बघा, या पद्धतीनं पीठ आपलं तयार झालं. खूप घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही, या चमच्यामधून सहजरित्या पडत आहे. आणि आता या साच्याला छान तेल लावून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, इडली खूप चिकटून बसत नाही आणि दुसऱ्या इडल्या करतानाही खूप सारा प्रॉब्लेम होत नाही, कारण नाहीतर आपल्याला ते खरडत राहावं लागतं खाली चिटकलेलं. त्यामुळे छान असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि चमच्याच्या साहाय्याने जे आपण पीठ बनवलेलं आहे इडलीचं, तर ते यामध्ये टाकून इडली पात्रात
ठेवायचं आहे. तर माझं सांबार पण एकीकडे फोडणी देऊन झालेलं आहे आणि आता छान जे मिश्रण बनवलेलं आहे ते यामध्ये मी टाकणार आहे. तुम्हाला जर सांबारची रेसिपी हवी असेल तर तुम्ही कमेंट करून तसं सांगा. मस्त चिंच गूळ टाकून छान असं आंबट गोड असं सांबार बनवलेलं आहे. आणि तुम्ही जावांच्या किचनमध्ये नवीन असाल तर अशाच घरगुती साध्या सोप्या घरातील साहित्यातून तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून तुम्ही आम्हाला सपोर्ट करू शकता. तर अशा पद्धतीने मी पूर्ण साच्यामध्ये हे मिश्रण भरून घेणार आहे आणि पहिल्या भांड्याला एक 15 ते 18 मिनिट लागतात. पण दुसरं भांडं मात्र एक 13 ते 15 मिनटामध्ये होऊन जातं. कारण पहिलं ते भांडं थोडंसं तापलेलं नसतं ना, त्यामुळे 15 ते 18 मिनटामध्ये छान आपली इडली तयार होते. एकीकडे सांबार तयार होते. अजून याच्यासोबत खायला आपल्याला चटणी पण बनवायची आहे. तर हे इडली तयार होती आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेते. आता पहिल्या भांड्याला तर 18 मिनिट झालेले आहेत. आपण एकदा चेक करूया. मस्त टम्म फुगली इडली. बघताय ना तुम्ही, मी सुरुवातीला सांगितलं होतं माझ्या पद्धतीने जर इडली बनवाल तर छान अशी फुगणार आहे इडली. टूथपिकला आपलं पीठ चिटकलेलं नाही याचा अर्थ छान वाफवलेली आहे इडली. तर हे साचा पण खूप वेळ नाही ठेवायचा. त्यामुळे काय होतं, इडली कडक होते. थोडंसं 2 मिनटं वाफ गेली की लगेच आपल्याला चाकूच्या साहाय्याने हे काढून घ्यायचं आहे. नाहीतर खूप वेळ ठेवलं कडा त्याच्या काय होतात, कडक होतात आणि इडली लवकर निघत नाही आणि ती मध्येच तुटते. त्याच्यामुळे मी चाकूच्या साहाय्याने ह्या सर्व इडल्या काढून घेत आहे. मस्त अशी जाळी पडलेली बघा. तर जास्त घट्ट पण नाही आहे करायचं आणि पातळ पण नाही. एकदम मीडियम प्रमाणामध्ये पीठ ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व इडल्या आता काढून घेत आहे आणि इडलीसोबत खायला चटणी राहिलेली बनवायची. तर आज मी ओला नारळ होता माझ्याकडे, म्हणजे तो फोडला आणि त्याची चटणी बनवणार आहे. डाळवे, ओला नारळ, हिरव्या मिरच्या आणि मस्त असा फ्रेश पुदिना छान आहे. त्याच्यामुळे चटणीची टेस्ट खरंच खूप सुंदर लागणार आहे. तर काय करायचं आहे, याच्यामध्ये अजून कोथिंबीर टाकायची, साखर टाकायची. साखर मात्र अवश्य टाकायची आहे या चटणीला, त्याच्यामुळे टेस्ट छान लागणार आहे. आणि आवश्यकतेनुसार मीठ टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही छान वाटून घ्यायची आहे. आपण चटणी नेहमीच करतो, पण पुदिना टाकून एकदा चटणी करून बघा, खायला खरंच खूप छान लागते. आणि दही टाकणार आहे. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालतं. बिना दह्याची चटणी पण खूप सुंदर लागते आणि ती आंबट होत नाही. तर थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. खूप बारीक नाही करायचं, त्यामुळे अशी चिकट चटणी होते. खूप बारीक वाटलं तर थोडंसं जाडसर वाटून आवश्यकतेनुसार मी थोडंसं पातळच बनवली आहे चटणी, कारण डोस्यासोबत पण खायची आहे चटणी. जर आपल्याला जेवताना तोंडी लावायला चटणी खायची असेल तर त्याची पण रेसिपी मी अपलोड करणार आहे. आणि मस्त अशी छान फोडणी दिलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली चटणी पण खायला तयार झालेली आहे. सांबार तयार झाली, चटणी आणि इडली. तर बघू शकता दिसायला किती सुंदर दिसते ना, हिरवीगार अशी. तर आता जो आपण इडली बनवली त्याच पिठाचा आता मी डोसा बनवणार आहे. आणि जर तुम्हाला डोस्याची रेसिपी हवी असेल तर तसं कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर थोडंसं तेल लावून घेतलं आणि फुलपात्राच्या साहाय्याने मस्त असा डोसा बनवून घेतलेला आहे. आणि मी डोसा थोडा 2 मिनिट झाकूनच ठेवते, त्याच्यामुळे काय होतं, डोसा लवकर तयार होतो. आणि झाकण काढल्यावर मात्र 2 मिनिट त्याला उघडं ठेवायचं, नाहीतर मग गिळगिळ होतो डोसा. उघडं ठेवलं की आपोआप बघा लगेच कडक झालेला आहे डोसा. मस्त शेजवान चटणी टाकली आहे त्याच्यावर. तुम्हाला प्लेन डोसा आवडत असेल तर तुम्ही प्लेनही खाऊ शकता. आणि आता माझ्याकडे बटाट्याची भाजी आहे बनवलेली डोस्यासाठी, ती थोडीशी टाकून मी मस्त असा स्पायसी डोसा बनवलेला आहे. खायला खरंच खूप छान लागतो स्पायसी असल्यामुळे. तर आज जी पूर्ण रेसिपी बनवून दाखवली तशी रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि बनवल्यावर तुमची इडली, डोसा, चटणी सर्व कसं झालं ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मस्त अशी कलरफुल डोसा, सांबार, चटणी, इडली खायला तयार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खरंच अगदी मनापासून आभार. तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सपोर्ट करू शकता. तर मी तर अशी खाते, मला भरपूर सांबार लागते इडली खाताना. चला भेटूया नवीन व्हिडिओ.